नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 2 जूनचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे. कारण आता इथे राजा आणि अवनीचं लग्नच झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता अवनीच्या वडिलांना मात्र मोठा धक्का बसलेला आपण बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता हवालदार लगेच राजाला आतमध्ये घेतात आणि त्याला आता जाब विचारू लागतात. खरं खरं सांग, तू या पोरीला पळून आणलं ना त्यांच्या घरातनं? बोल लवकर. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही हवालदार साहेब, अहो देवी आईची शपथ घेऊन बोलायला हो, मी नाही पळवलं मॅडमला. त्यांचा माझ्यावरती लय विश्वास आहे. त्यांना हे लग्न करायचं नव्हतं ना. त्यांचे बाबा त्यांचं जबरदस्तीने त्या विमानाशी लग्न लावत होते ना, म्हणून मॅडम स्वतः माझ्याबरोबर आल्यात की हो. त्यावर लगेच आता हवालदार म्हणू लागतात, हो ना, बरोबर तुझ्यासोबत आल्यात ना त्या, तुझ्यावर विश्वास ठेवून. मग खरं खरं उत्तर दे, तुझं प्रेम आहे की नाही तिच्यावर? बोल लवकर. हाय ना त्या पोरीवरती प्रेम? तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही हो हवालदार साहेब, मी सांगायलोय ना, आमचं तसं काय बी नाही. त्यावर हवालदार म्हणू लागतो, पोलिसांची नजर आहे आमची, खोटं बोलायचं नाही. एका नजरेत ओळखलंय, तुझं त्या पोरीवर लय प्रेम हाय की नाही बोल. त्यावर लगेच आता राजा गप्प बसतो. तेव्हा इन्स्पेक्टर, मॅडम लय डेंजर आहे, खरं खरं उत्तर दे, तुला आईच्या रक्ताची शपथ आहे, खरं उत्तर दे, तुझं प्रेम आहे की नाही. तेव्हा राजा म्हणू लागतो, हे बघा साहेब, माझी आई या जगात नाही हो, पण तुमची नजर एकदम भारी आहे, माझं लय प्रेम आहे त्यांच्यावर. तेव्हा लगेच आता हवालदार हसू लागतात, वाह, मग हाय की नाही अनुभवी मी, मला एका नजरेत ओळखता येतं रे, कोण लवर कोण गुन्हेगार. त्यामुळे आता त्या पोरीचं बी तुझ्यावरती प्रेम आहे की नाही हे सांग, हाय ना. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही मॅडमचं तसं म्हणजे. त्यावर लगेच हवालदार म्हणू लागतात, गप्पा बाईस, आम्ही समजा ओळखतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, साहेब अहो एवढी अनुभवी नजर आहे, मग मला काहीतरी मार्ग दाखवा ना. आता बाहेर तिचे बाबा ते गुंड लय भडकले, तो आता मी त्यांना कसं वाचू, मला काहीतरी मार्ग सांगा ना साहेब. त्यावर हवालदार साहेब म्हणू लागतात, ऐक, पहिली गोष्ट, आता तो जो तिचा बाप आलाय ना, तो तिला घेऊन जाणार, तो लय भडकलाय, आणि तिचं त्या पट्ट्याबरोबर लग्न लावून देणार, आणि मग तुला मात्र जेलमध्ये सडायला लावणार, आणि तुझ्या घरच्यांना मात्र खूप मारहाण करणार. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, काय, अहो काय बोलायले हवालदार साहेब, असं होता कामा नये हो, मला त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होऊ द्यायचा नाही हो, काहीतरी मार्ग सांगा ना. तेव्हा हवालदार म्हणू लागतात, सांगतो, थांब जरा मला मॅडमशी बोलू दे. आता लगेच ते राजाला तिकडनं बाहेर घेऊन येतात. तर इकडे आता अवनीचे बाबा अवनीला म्हणत असतात, अवनी, जे काही झालंय ना ते आपण सगळं विसरून जाऊया, प्लीज आता तू घरी चल बरं. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, येईल की बाबा, मी तुमच्याबरोबर घरी येईल, पण एका अटीवरती, तुम्ही माझं त्या विवांशी लग्न लावणार नाही, कारण त्या मुलाबरोबर मी माझं आयुष्य काढू शकत नाही, मला त्याच्याशी लग्न करायचं नाही आहे. माझी अट तुम्हाला मान्य असेल तरच मी घरी येते. त्यावर लगेच आता तिचे बाबा म्हणू लागतात, ठीक आहे, चल, तू म्हणतेस ना, आपण तसंच करूया, पण घरी जाऊन बोलूया, चल लवकर. त्यावर अवनी म्हणू लागते, नाही बाबा, मला काहीतरी गॅरंटी हवी, तरच मी तुमच्या सोबत येणार. आता मात्र लगेच तिचे बाबा म्हणू लागतात, अगं जन्मदाता बाप आहे मी तुझा, माझ्यावर विश्वास नाही, तुला गॅरंटी हवी आहे का? बरं ठीक आहे, चल दिली, चल लवकर घरी चल. आता अवनी मात्र एक नाही दोन नाही गप्प उभी असते. तर इकडे बाहेर आता हवालदार म्हणत असतात, मॅडम अहो बघा ना, पोराला किती टेन्शन आलंय हो, पोरगं सारखं गिरट्या घालतंय, देवी आईची प्रार्थना करतंय, लय प्रेम आहे हो दोघांमध्ये, मला तर असं बघून भारी वाटतंय ना. मॅडम तुम्हाला काय वाटतंय? आता मात्र मॅडम रागानेच हवालदारांकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, अवनी, तुला आता माझं नीट कान उघडे ठेवून ऐकावं लागेल. हे बघ, इकडनं सरळ घरी जायचं, काही झालेलं आहे असं अजिबात मनात ठेवायचं नाही. आपण घरी जाऊया आणि त्यानंतर तुम्हाला वचन द्यायचं, तू या ड्रायव्हरला भेटणार नाही, त्याच्याशी फोनवर बोलणार नाही, कधीही त्याच्याशी संपर्क ठेवणार नाही, त्याचा आणि तुझा कसलाही संबंध नसणार आहे. इथून पुढे तू त्याच्याशी बोलायचं नाही, त्याला भेटायचं नाही, आणि पळून जायचं तर प्रश्नच येणार नाही, चालेल? हे बघ, इथून पुढे याच्याशी कुठलाही संबंध ठेवू नको,
आपण घरी जाऊ, आरामात विवांशी लग्न करायचं, तुझं सगळं चांगलं होणार आहे. मी तुझ्या भल्याचा विचार करतोय अवनी. आणि या ड्रायव्हरला कसं दफनायचं, त्याचं काय करायचं ना, हे माझं मी बघून घेईल. तू त्याची चिंता करू नको, कारण याची कशी वाट लावायची ना हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे कुणाला काय बी कळणार नाही. आपण घरी जाऊया, काही झालंच नाही असं समजूया. चल अवनी. त्यावर लगेच अवनी आता बाबांचे हात बाजूला करते. वा बाबा, हाच का तुमचा तुमच्या मुलीवरचा विश्वास? अहो, तुमचा एवढा अविश्वास आहे माझ्यावरती. मला नाही यायचं आहे तुमच्याबरोबर, मला नाही यायचं आहे. त्यावर लगेच तिचे बाबा म्हणू लागतात, बास अवनी, बास हां. मी तुझा बाप आहे आणि मला तुझं भलं बुरं कळतं अवनी. मी तुझं लग्न विवांबरोबरच लावणार आहे, त्यातच तुझी भलाई आहे. त्यामुळे अवनी, आता सरळ घरी चल. जे काही झालंय ना बेटा, ते आपण सगळं विसरून जाऊया. पहिल्यापासून सुरुवात करूया. सगळं काही छान होईल. तुझा तुझ्या बाबांवर विश्वास आहे ना, मग ते तुझा भल्याचाच विचार करतात. त्यामुळे चल अवनी, आता जास्त विचार करू नको, चल. आता अवनी एक नाही दोन नाही गप्पच. कारण बाबा आपल्याला फसवणार, इकडनं घेऊन जाणार आणि विवांशी लग्न लावणार, हे तिला चांगलंच माहिती असतं. त्यामुळे अवनी शांततेत आता बाहेर निघालेली असते. अवनीचे बाबा खुश होतात. आता आपली पोरगी घरी निघाली म्हटल्यानंतर त्यांना आनंद होतो. तर इकडे बाहेर हा मोटू ब्राऊन्सर आता रागानेच महेशदादाकडे बघत असतो. महेश बाजूला तोंड फिरवतो, तेव्हा लगेच हा विवान म्हणू लागतो, ए तोंड काय फिरवतो रे? लय मोठी लोक ना तुम्ही, लय तोरा मिरवत होता. आमची इकडे ओळख तिकडे पाळख. अरे काय झालं? अरे आहे का हिंमत? सांग ना. त्याच वेळेस आता लगेच महेश म्हणू लागतो, बासा विवान, डोक्याचा भुगा करू नको. आधीच डोकं लय तापलंय माझं. त्याच वेळेस आता विवान म्हणू लागतो, का का तापलंय? पावर चालत नाही म्हणून? आता महेशला खूपच राग येतो. महेश आता या मोटूवरती हात उचलणार. तेच आता विवान ओरडते, हिम्मत नाही हा, माझ्यावरती हात उचलायची हिम्मत करायची नाही. आता विवान लगेच महेशवरती हात उचलणार. ते सगळे जे गुंड असतात ना, ते ओरडतच विवानवरती धावून येतात. तेव्हा लगेच विवान म्हणू लागते, ए तुमचं काय आहे मध्ये मध्ये? वा मागे. हिम्मत असेल ना तर ही पावर वापर. आतमध्ये जा आणि तुझ्या बहिणीला खेचत बाहेर आण. तो ड्रायव्हर तिला घेऊन आतमध्ये बसलाय ना, मग जा ना, ही पावर वापर ना. त्याच वेळेस महेश आता पोलीस स्टेशनची पायरी चढून आतमध्ये जाणार. तेच तो थबकतो आणि पुन्हा पाठीमागे येतो. तेव्हा लगेच विवान म्हणू लागतो, फालतू लोक आहात तुम्ही, हॅट. आता मात्र महेशला या विवानचा खूपच राग येतो. त्याच वेळेस आता अवनी आणि तिचे बाबा पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेले असतात. आता मात्र मॅडम हवलदार तिकडेच उभे असतात. त्याच वेळेस आता मॅडम म्हणू लागतात, मग झालं का देशमाने, तुमचं तुमच्या मुलीबरोबर बोलून झालं? काय ठरलं तुमचं? लवकरात लवकर सांगा आम्हाला, काय निर्णय झालाय तुमचा? त्यावर लगेच आता देशमाने अगदी तोऱ्यात सांगू लागतात, झालं, फायनल झालं. माझी मुलगी माझ्याबरोबर घरी यायला तयार आहे. आता मात्र राजाला धक्काच बसतो. त्याच वेळेस आता मॅडम म्हणू लागतात, हो तुमची मुलगी यायला तयार झाली? तेव्हा लगेच देशमाने म्हणू लागतात, हो तिला माझ्याबरोबर घरी यायचंय. चल अवनी. आता अवनी मात्र लगेच एक नाही दोन नाही पटकन राजाजवळ जाते आणि राजाचा हात पकडते. आता मात्र या देशमानेला धक्का बसतो. अवनी. आता ते रागानेच आपल्या मुलीकडे बघतात. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, नाही मला यांच्यासोबत नाही यायचे. जर मी यांच्यासोबत घरी गेले तर माझं जबरदस्तीने लग्न लावतील, मला नाही यायचे. तेव्हा लगेच आता अवनीचे बाबा ओरडतच म्हणू लागतात, अवनी बास, या ड्रायव्हरचा आणि तुझा काही संबंध नाही आहे, लगेच घरी निघ, चल लवकर. आता ते अवनीचा हात ओढू लागतात. तेव्हा इन्स्पेक्टर मॅडम मध्ये येतात, ओ हात सोडा, लवकरात लवकर हात सोडा. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. त्याला बाजूला व्हा. तिची इच्छा नाही आहे ना, मग ती तुमच्यासोबत येणार नाही, बाजूला व्हा. आता मात्र लगेच इथे अवनीचे बाबा म्हणू लागतात, आलोच मी, दाखवतो आता मी काय करतो. अवनीचे बाबा बाजूला जातात. आता इकडे मात्र सुलू आत्याच्या घरी जी नमी असते ना, तिला आता दत्त्याने आणि सुलू आत्याने कोंडून रूममध्ये ठेवलेलं असतं. कारण आता इकडे दांगटांच्या घरी सगळे गुंड असतात, त्यांना मारण्यासाठी आलेले, आणि ही नमी त्यांना वाचवण्यासाठी नक्कीच काहीतरी करणार, म्हणून तिला घरात कोंडून ठेवलेलं असतं. आता दत्त्या मामा तिला जेवायला घेऊन येतो, पण नमी आता दत्त्या मामाकडे आग्रह करू लागते, मला जाऊ दे ना प्लीज, मला जाऊ दे. तेव्हा दत्त्या मामा म्हणू लागते, जमणार नाही, इथेच राहायचा.
त्यांची मदत करायची लय हौस आहे ना. सडू दे त्यांना, आता चांगला मार खाऊ दे. आता लगेच दरवाजा बंद करून दत्त्या मामा जेवणाचं ताट ठेवून तिकडनं निघून जातो. आता नमीला काय करावं काही सुचत नाही. नमी पटकन आता लगेच पाल्याची जी गर्लफ्रेंड असते ना तिला फोन करते, म्हणजे पायलला. आता पायल फोन उचलताच म्हणू लागते, बोला मोठ्या जाऊबाई, कशासाठी फोन केलाय? त्याच वेळेस आता नमी सांगू लागते, हे बघ खूप मोठा राडा झाला इकडे. हे बघ पाल्या, धन्या सगळ्यांचे जीव धोक्यात आहे. तुला आता मी जे सांगते ना ते करायचे. आता या नमीने बरोबर पायाला हाताशी धरून आता मोठा डाव आखलेला असतो. तर इकडे आता लगेच हा देशमाने इकडे महेशजवळ येतो. तेव्हा महेश म्हणू लागतो, बाबा काय झालंय? अवनी झाली ना घरी यायला तयार? तेव्हा तिचे बाबा म्हणू लागतात, नाही महेश तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता आपली माणसं त्या दांगटांच्या घरात बाहेर आहे ना त्यांना फोन कर आणि असंच या पोराच्या घरच्यांना मारायला सांग ना. त्याचे भाऊ, त्याचा बाप सगळ्यांना असं हाण म्हणा आणि व्हिडिओ काढ. तो व्हिडिओ आपण या ड्रायव्हरला दाखवूया आणि मग बरोबर धाक दाखवून तो अवनीची साथ सोडेल आणि आपण अवनीला इकडनं घरी घेऊन जाऊया. तेव्हा लगेच महेश म्हणू लागतो, ठीक आहे मी लगेच संपतला कॉल करतो. त्याच वेळेस आता लगेच त्याचे बाबा म्हणू लागतात, बाजूला जाऊन कर ना, हे पोलीस स्टेशन आहे, कायदा हातात घेऊ नको. आता महेश बाजूला जातो आणि संपतला कॉल करू लागतो. तर इकडे आता हवलदार लगेच मॅडमला म्हणू लागतात, मॅडम नक्कीच काहीतरी गडबड्या, बघा बघा हा माणूस कसा फोन करतोय ते. आपल्याला लवकरात लवकर या पोरांबद्दल काहीतरी ॲक्शन घ्यावं लागेल, नाहीतर हा माणूस जर पेटला ना तर तो काय बी करू शकतो. तर त्याच वेळेस हवलदार आणि मॅडम राजा आणि अवनीला आतमध्ये बसा, जा तुझा बाप खूप भडकलाय, तो काय बी करू शकतो, आम्हाला अजून रिस्क घ्यायची नाही, जा आतमध्ये बसा. राजा लगेच अवनीला घेऊन आता आतमध्ये येतो, तिला तिथे खुर्चीवरती बसवतो. मॅडम बसा ना, इकडे बसा बरं, थोडंसं पाणी पिता का? टेन्शन घेऊ नका, आपण जे करतोय ना ते अगदी बरोबर आहे, पाणी प्या. त्याच वेळेस आता राजा लगेच अवनीसाठी पाणी घेऊन येतो. हवलदार मात्र खिडकीतनं दोघांकडे एकटक बघत असतात. मॅडम अहो बघा ना, कसली अगदी तोता मैनासारखी जोडी हो, काय प्रेम आहे ना दोघांचं, बघा बघा किती काळजी करतोय हो पोरीची. हे सगळं बघून ना अगदी मन भारावून येतंय हो. त्यावर मॅडम लागतात, हो लयच प्रेम उती चाललंय ना, गप्प बसा, तो माणूस काय करतायत तो बघा आधी. त्याच वेळेस आता इकडे जे गुंड आता राजाच्या घरी आलेले असतात ना ते बसून बसून आता कंटाळलेले असतात. बाहेर आता यशादादा, धन्या, पाल्या आणि धोंडियांना त्यांच्या समोर बसलेले असतात. आता त्यांच्यावरती पहारा ठेवायचं काम असतं ना त्या गुंडांचं. तेव्हा ते गुंड एकमेकांना म्हणू लागतात, उन्हाचा पहारा लय वाढलाय ना, लय गरमी झाली ना, एकतर काही काम बी नाही, बसून बसून कंटाळलोय, काय करावं काही सुचत नाही. तेवढ्यात आता लगेच या पाल्याची गर्लफ्रेंड पायल आलेली असते. चला चला थंडगार ज्यूस घ्या, चला चला असे म्हणत आता जी हातगाडी असते ना ती लोटतच ती आता या दांगटांच्या घरी येते. त्याच वेळेस आता लगेच पाल्याला राग येतो, ही बाया इकडे काय करायला आली, आता इथे हे गुंड आहे तिला माहिती नाही आहे. आता नमी मात्र खिडकीतनं डोकावून हे सगळं बघत असते. त्याच वेळेस आता पाल्या लगेच त्या पायलजवळ येतो, तुला अक्कल आहे का, कशाला आली तू इकडे? तेव्हा पायल म्हणू लागते, बिझनेस करायचा आहे. तिला बिझनेस म्हणता येत नसतं, मला बिझनेस करायचा आहे असे म्हणू लागते. त्याच वेळेस ते गुंड म्हणू लागतात, गरमी लय आहे ना, बरं झालं मस्त ज्यूस पिऊया. तेव्हा पायल म्हणू लागते, बाजूला हो, मला माझा बिझनेस करायचा आहे, चला दादा मी तुम्हाला फ्रीमध्ये ज्यूस देते. आता या पाल्याला खूपच राग येतो, ही गुंड आमच्या घरात बसलीत आणि यांना ज्यूस पाजते फुकट. आता मात्र पायल त्या तिघांनाही, जे गुंड असतात ना त्या तिघांनाही मस्त थंडगार ज्यूस बनवून देते. आता धोंडियांना बघतच असतात, हिचं नेमकं चालू आहे तरी काय. तेवढ्यात आता ज्यूस पित असतानाच आता महेशचा संपतला फोन येतो. संपत फोन उचलतो, बोला ना महेश दादा काय काम आहे? त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, हे बघ संपत, त्या पोराच्या घरच्यांना असं तूड तूड तुडवा ना, मारून टाकलं तरी चालेल, पण त्याआधी व्हिडिओ मारण्याचे आम्हाला पाठवा लवकरात लवकर. तेव्हा संपत म्हणू लागतो, ठीक आहे महेश दादा, तसं बी आम्ही बसून बसून कंटाळच होतो, 0 मिनिटात फोटो पाठवतो, काम झालंच पाहिजे. आता असा हाणतो ना हातच मोकळा करतो. असे म्हणताच फोन बंद होताच आता संपत लगेच ते ज्यूस पितो. चला थंडगार ज्यूस पिऊ आणि लगेच कामाला लागू, काम तमामच करून टाकू. असे म्हणताच आता संपत ज्यूस पिता धडकन खाली पडतो
आता धोंडी अण्णा यशोदादा सगळ्यांना धक्का बसतो. हा तर काम तमाम करणार होता, हा स्वतःच कसा तमाम झालाय. त्याच वेळेस आता एक एक करून सगळे गुंड धडाधड खाली पडलेले असतात. तेव्हा लगेच आता धन्या पाल्या सगळ्यांना धक्का बसतो. त्याच वेळेस नमीला तर खूपच आनंद होतो. तेवढ्यात पुन्हा संपतला कॉल येतो. आता लगेच ही पायल तो कॉल उचलते. बोला, कोण आहे, बोला बोला. त्याच वेळेस महेश म्हणू लागतो, ए संपत कुठे, कोण बोलायलंय. तेव्हा लगेच पायल म्हणू लागते, संपत संपला तुमचा संपत. नाही म्हणजे जित्ता हाय, पण आता थंडगार ज्यूस दिलंय ना मी त्याला, मग अगदी थंडावून पडलाय खाली. आता तुमचं काम नाही होऊ शकत. आता मात्र महेशला खूपच राग येतो. त्याच वेळेस राजा आता अवनीला म्हणू लागतो, मॅडम हे बघा शांत व्हा बरं, काय बी होणार नाही, आपण समजा काही ठीक करू. तेव्हा अवनी म्हणू लागते, मला खूप टेन्शन आलं रे. बाबा खरंच मला घरी घेऊन जाणार नाही ना. माझं त्या विवाहांशी लग्न तर लावणार नाही ना. मला लग्न नाही करायचं रे, मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम काळजी करू नका, मी तुम्हाला पुण्याला सुखरूप सोडणार आहे. हे बघा, हे जे हवलदार मॅडम आहेत ना, ते आपली मदत नक्कीच करतील. त्याच वेळेस आता लगेच इथे देशमाने आतमध्ये येतात. अवनी, अवनी चल लवकर. आता ते अवनीचा हात पकडतात आणि ओढतच तिला घेऊन निघालेले असतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, थांबा, तुम्ही असं मॅडमला घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा देशमाने म्हणू लागतात, का घेऊन जाणार नाही, का घेऊन जाणार नाही, मी माझ्या मुलीला घेऊन जाणार, ती माझी मुलगी, तुझा काय संबंध. त्याच वेळेस मॅडम म्हणू लागतात, ओ देशमाने हात सोडान बाजूला वा. त्याच वेळेस आता लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, एक फोन जर फिरवला ना तर बघा होत्याचं नव्हतं होईल. तेव्हा मॅडम म्हणू लागतात, फोन तर येऊ द्या, चला फोन येऊस तर बाजूला वा, निघा बाहेर निघा. आता लगेच अवनीचे बाबा रागाच्या भरात महेशजवळ येतात. महेश व्हिडिओ आला का, त्याच्या घरच्यांना मारलं का संपतने. त्यावर महेश म्हणू लागतो, बाबा काम नाही झालं, महिपत तिकडे बेशुद्ध पडलाय. आता मात्र अवनीचे बाबा खूप भडकतात, सोडणार नाही, तुला एक काम जमत नाही, युजलेस नाही तर. आता अवनीचे बाबा इथे वरिष्ठांना फोन करण्याचा प्रयत्न करू लागतात. त्याच वेळेस आता इकडे मॅडम म्हणू लागतात, हवलदार लवकरात लवकर तुम्ही पोराशी बोला. कसं आहे ना, या दोघांचं खरं प्रेम आहे ना, आपल्याला लवकरात लवकर यांचं लग्न लावावं लागेल, तरच या दोघांना एकत्र राहता येईल. नाहीतर हा माणूस खूप भडकलाय. एकदा का वरिष्ठांचा फोन आला की आपल्याला याची पोरगी याच्या हातात सुपूर्त करावी लागेल. त्याआधी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. जा, पोरगी खूप घाबरली, ती आपलं ऐकणार नाही, पण तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या. आता हवलदार लगेच राजाजवळ येतात. ए चल रे, मला तुझ्याशी बोलायचं, चल आतमध्ये. तेव्हा लगेच राजा घाबरतो. साहेब अहो काय बोलायचं ते इकडेच बोला ना, मला नका ना नेऊ, मला खूप भीती वाटते. तेव्हा हवलदार ओढतच राजाला तिकडनं घेऊन जातात. राजा घाबरतो. साहेब अहो नका ना, मी काय नाही केलं हो, मी खरंच मॅडमच्या भल्यासाठीच, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून त्यांना माझ्याबरोबर आणलं. तेव्हा हवलदार म्हणू लागतात, बास पुरे झालं. हे बघ, आम्ही तुझ्या भल्यासाठी तुला इकडे बोलावलंय. पोरगी घाबरली, पण तुला निर्णय घ्यायचा आहे, तुला त्या पोरीबरोबर लग्न करावं लागेल. राजाला धक्का बसतो. काय लग्न, नाही नाही, हे कसं शक्य आहे. तेव्हा हवलदार म्हणू लागतात, हे बघ, तू जर लग्न केलं तरच त्या पोरीचा जीव वाचू शकतो, तुला वाचवायचं आहे ना तिला. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो, मी जर त्या मॅडमला नाही वाचवलं तर त्यांचे बाबा त्यांना घेऊन जाणार, जबरदस्तीने त्या विमानाशी लग्न लावणार, त्यांचा स्वप्नांचा चक्का चुराडा होणार. मी असं नाही होऊ देणार. असं जर झालं तर त्या स्वतःचा जीव गमावतील. मला त्यांचा जीव वाचवायचा आहे हो साहेब, मी काय करू. त्यावर हवलदार म्हणू लागतात, तू एक काम कर, लग्न कर तिच्याशी. हे बघ, पहिली गोष्ट ऐक, लग्न केलं तरच तुम्ही दोघेही वाचाल. जर लग्न झालं नाही तर तुला जेलमध्ये टाकलं जाईल, पोरीला पळवलंय अशी केस तुझ्यावरती लावली जाईल. दुसरी गोष्ट, तो माणूस तिच्या पोरीला घेऊन जाईल तर जाईल, पण तुझ्या घरच्यांना मारून टाकेल, तुझं कुटुंब नष्ट करेल, तुलाही कुठे दफनेल ना ते कळणार बी नाही. आणि तिसरी गोष्ट, त्या पोरीच्या स्वप्नांचा चुराडा होईल. ती पोरगी जगेल की वाचेल हे सांगता येणार नाही. तुला जर तिला वाचवायचं असेल तर तुला हे लग्न करावंच लागेल. जा, जाऊन तिच्याशी बोल. आता राजा तिकडनं येतो आणि खिडकीतनं अवनीकडे बघू लागतो. मॅडम मला हा निर्णय घ्यावाच लागेल. देवी आई मला साथ दे गं, माझं प्रेम आहे म्हणून मला लग्न नाही करायचे, पण मला मॅडमच्या स्वप्नांची काळजी, त्यांचा माझ्यावरती एवढा विश्वास आहे, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एवढं मोठं पाऊल उचललं.
आज मला त्यांचा जीव वाचवायचा आहे, त्यांची स्वप्न मोठी करायची आणि म्हणून मी हा निर्णय घेणार असे म्हणताच आता लगेच राजा अवनीजवळ येतो. अवनी विचारू लागते, काय झालं, काय म्हणाले ते, काही बोलले का, आपली मदत करणार आहेत ना. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम लग्न करावं लागेल. तेव्हा अवनीला धक्का बसतो, काय लग्न, नाही नाही नाही, त्या मोठूशी लग्न मी नाही करणार. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम माझ्याशी लग्न करावं लागेल. तेव्हा अवनी म्हणू लागते, वेळ लागलाय का तुला, मी तुझ्याशी लग्न कसं करू शकते, नाही मी लग्न करणारच नाही आहे, मुळात मला लग्न करायचंच नाही आहे, म्हणून मी इकडे पळून आले ना. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम हे बघा, जर आपल्याला या सगळ्यातनं वाचायचं असेल तर लग्न हाच एक पर्याय त्यांनी सांगितलंय, नाहीतर तुमचे बाबा तुम्हाला घेऊन जाणार, त्यांच्या हातात काय बी नाही आहे. कसं आहे ना, वरिष्ठांकडनं फोन जर आला तर तुम्हाला तुमच्या बाबांच्या हाती सोपवावं लागेल. जर आपण लग्न केलं तरच आपण या सगळ्या कचाट्यातनं वाचू शकतो. मॅडम बघा, विचार करा. तेव्हा अवनी म्हणू लागते, पण लग्न. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम खोटं लग्न करूया, चालेल. आत्ता जर आपण लग्न केलं तर तुमचे बाबा इकडनं निघून जातील, प्लीज मॅडम ऐका. त्याच वेळेस आता इकडे बाहेर देशमाने आता वरिष्ठांशी फोनवरती बोलत असतात. तेव्हा इन्स्पेक्टर मॅडम म्हणू लागतात, हवालदार चला आतमध्ये, आपल्याला या पोरांशी बोलून लवकर ॲक्शन घ्यावी लागेल. आता लगेच मॅडम आता अवनी आणि राजाला म्हणू लागतात, हे बघा आमच्या हातात थोडा वेळ, आम्हाला तुम्हाला एक करावंच लागेल. जर वरिष्ठांचा फोन आला तर हे बघ अवनी, तुझे बाबा तुला घेऊन जातील, आम्हाला काहीच करता येणार नाही, तुला राजाशी लग्न करावंच लागेल. आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आता लगेच हवालदार पोलीस स्टेशनचा दरवाजा आतमध्ये बंद करतात आणि आता अंतरपाट धरून सगळ्या हवालदारांनी मॅडमने मिळून आता राजा आणि अवनीचं लग्न इथे पोलीस स्टेशनमध्ये लावलेलं असतं. मस्त अंतरपाट धरलेलं असतो, मंगलाष्टका चालू असतात. आता मात्र महेश आणि अवनीचे बाबा खिडकीतनं डोकावून हे सगळं बघून धक्क्यानेच अवनी थांब असे ओरडत असतात. पण आता अवनीने मात्र राजाच्या गळ्यात माळ घातलेली असते. आता राजाचं लग्न झालेलं असतं. आता फायनली इकडे राजा आता आपल्या दांगटांच्या घरी या सुनेला घेऊन कसं येणार, पुढे काय काय होणार, हे सगळं बघणं खूपच मजेदार असणार आहे. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.